मुलांनो नमस्कार. काल आपण पाहिलं होतं ऑक्सिजन चक्र, कार्बन चक्र. आज आपल्याला पाहायचं आहे नायट्रोजन चक्र. मुलांनो नायट्रोजन चक्राचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर निसर्गामध्ये नायट्रोजन चक्र राहणं अत्यंत आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण नायट्रोजनयुक्त पदार्थांची अत्यंत आवश्यकता वनस्पती व प्राण्यांना आहे. म्हणून नायट्रोजन चक्र हे जीवावरणामध्ये राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचं हे जे नायट्रोजन आहे हे वातावरणात 78% आहे. नायट्रोजनला N2 म्हणतो आपण. आणि हा नायट्रोजन कुठे आढळतो किंवा नायट्रोजन कोणकोणत्या पदार्थाचा मुख्य घटक आहे? तो प्रथिने, न्यूक्लिक आम्ल म्हणजे RNA, DNA याचा मुख्य घटक आहे. नायट्रोजन संयुगे याच्यातला सुद्धा नायट्रोजन हा मुख्य घटक आहे. मग अशा प्रकारचा हा नायट्रोजन या पदार्थामध्ये आहे. मग या नायट्रोजनचे चक्र कशा पद्धतीनं चाललं पाहिजे? नायट्रोजन चक्राचा अभ्यास करत असताना आपण नायट्रोजन जी संयुगे आहेत ती अत्यंत वनस्पती आणि प्राण्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा नायट्रोजन चक्र निसर्गामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशा प्रकारचं नायट्रोजनचं स्वरूप काय आहे? हा नायट्रोजन निष्क्रिय आहे काही स्वरूपामध्ये आणि इतर मूलद्रव्याबरोबर सहजासहजी तो संयोग पावत नाही. अशा प्रकारचा नायट्रोजनचं स्वरूपाविषयी आपल्याला सांगता येईल. निसर्गामध्ये निसर्ग चक्राचं सातत्य राखण्यासाठी नायट्रोजन अत्यंत आवश्यक आहे. मग आता नायट्रोजन चक्र म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला पाहिजे. मुलांनो जैविक व अजैविक घटकापासून नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजन संयुगामध्ये होणे तसेच त्या जीवावरणामध्ये या नायट्रोजनचं अभिसरण व पुनर्चक्रीकरण होणे म्हणजे नायट्रोजन चक्र. काय म्हणलं मी? निसर्गामधील जैविक व अजैविक घटकाद्वारे नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये होणे आणि नायट्रोजनच्या संयुगाचं निसर्गामध्ये किंवा जीवावरणामध्ये अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे नायट्रोजन चक्र होय. अशा प्रकारचा अर्थ आपल्याला मुलांना नायट्रोजन चक्राचा सांगता येईल. मग आता नायट्रोजनची संयुगे कोणकोणती आहेत? नायट्रोजनची संयुगे कशाला म्हणायचं? की जी संयुगे नायट्रोजन पासून बनलेली आहेत त्यांना नायट्रोजन संयुगे असे म्हणायचे. मुलांना या ठिकाणी नायट्रेट NO2, नायट्राइट NO2, नायट्रेट NO3, अमोनिया NH4+, अमोनियम, नायट्राइट, नायट्रेट ही त्यांची सूत्र आहेत. तर ज्या ज्या महत्त्वाच्या संयुगामध्ये नायट्रोजनचा समावेश आहे त्या जी संयुगे नायट्रोजन पासून बनलेली आहेत त्यांना आपण नायट्रोजन संयुगे म्हणतो. तर मुलांनो ही नायट्रोजन संयुगे वनस्पती प्राणी यांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशा प्रकारचे असतात. अशा प्रकारचं आपल्याला या नायट्रोजन संयुगाविषयी थोडक्यात सांगता येईल. मग हे नायट्रोजन संयुगे होत असताना किंवा नायट्रोजन चक्र निसर्गामध्ये किंवा जीवावरणामध्ये चालत असताना त्याचे अजून काय माहिती सांगता येईल? तर नायट्रोजन चक्राचा उपयोग जवळपास निसर्गामधील सर्व सजीव याचा नायट्रोजन चक्रामध्ये भाग घेतात. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. काय म्हणलं मी? मुक्त स्थिती म्हणजे प्युअरली नायट्रोजन हा वापरता येत नाही. मग काय वापरता येते? सजीवांना नायट्रोजन संयुगे वापरता येते. फ्री स्वरूपातलं मुक्त स्वरूपातलं नायट्रोजन वापरता येत नाही. मग अशा प्रकारच्या नायट्रोजनच्या ज्या काही 4 प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत नायट्रोजन चक्राच्या तर ते या ठिकाणी आपण थोडंसं चर्चा करू. नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजे काय? मुलांनो नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये होणे याला नायट्रोजनचं स्थिरीकरण असं. या ठिकाणी
हे नायट्रोजन आहे किंवा निसर्गामध्ये 78 वातावरणामध्ये 78% नायट्रोजन आहे. मग या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये होणे म्हणजे नायट्रोजनचे स्थिरीकरण. आता हे नायट्रोजन स्थिरीकरण कसं होते मुलांनो? पाऊस पडत असताना, विजा कडाडत असताना जे काही वातावरणातलं नायट्रोजन 78% आहे, याच्या वेळेस हे नायट्रोजन पावसाच्या पाण्यामध्ये मिसळते आणि पावसाच्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर त्याच्यापासून नायट्रस ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड अशा प्रकारची आम्ले तयार होतात या पावसाच्या पाण्यामुळे. आणि ही आम्ले जशीच्या तशी जमिनीमध्ये येतात आणि जमिनीमध्ये मग काही जीवाणू याचं रूपांतर NO2, NO3 किंवा अमोनिया याच्यामध्ये याचं रूपांतर करत असतात. अशा प्रकारे वातावरणीय नायट्रोजनचं स्थिरीकरण आपल्याला सांगते. मुलांनो, काही वेळेस काय होते, काही जीवाणू सुद्धा नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करत असतात. त्याला आपण नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण म्हणता येईल. आजकाल औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करत असतात. उदाहरणार्थ, पिकासाठी लागणारी आवश्यक अशा प्रकारची रासायनिक खते, मग ते युरिया असेल, अमोनियम फॉस्फेट असेल, अशा प्रकारची खतं म्हणजेच नायट्रोजनचं रूपांतर खत रूपी नायट्रोजनच्या संयुगामध्ये करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा याचा नायट्रोजनच्या स्थिरीकरणाचं काम चालत असते. अमोनीकरण म्हणजे काय? मुलांनो, वनस्पती, प्राणी तसेच प्राण्यांचं मलविसर्जन याच्यापासून सुद्धा आपल्याला नायट्रोजन मिळते किंवा नायट्रोजनची संयुगे मिळतात. त्याच्यामध्ये अमोनीकरण म्हणजे काय? वनस्पतीचे मलमूत्र किंवा वनस्पती किंवा प्राणी मृत पावल्यानंतर याचं रूपांतर अमोनियामध्ये होणे, इथे सूत्र आहे बघा NH3, त्याला अमोनीकरण म्हणतात. आणि मग अमोनियामध्ये झाल्यानंतर काही जीवाणू याचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करत असतात, याला नायट्रीकरण असे म्हणतात. मुलांनो, उत्सर्जित जे काही पदार्थ आहे, वनस्पती असेल, प्राणी असेल किंवा वनस्पती प्राणी मेल्यानंतर काही जीवाणू अमोनियाचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करत असतात, त्याला आपण नायट्रीकरण प्रक्रिया असं म्हणतो. विनायट्रीकरण म्हणजे काय? काही जीवाणू मुलांनो जमिनीतील नायट्रोजनच्या संयुगाचं रूपांतर नायट्रोजन मध्ये करतात आणि निसर्गामध्ये वाट लावतात, त्याला आपण विनायट्रीकरण असं म्हणतो. मग आता विनायट्रीकरणामुळे काय होते मुलांनो जमिनीचं? ज्या अर्थी जमिनीमधले नायट्रोजनच्या संयुगाचं रूपांतर नायट्रोजन मध्ये होत असेल काही जीवाणूद्वारे, पण त्यावेळेस काय होईल मुलांनो? जमिनीचा कस कमी होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं आहे, विनायट्रीकरण प्रक्रियामुळे जमिनीचा कस कमी होऊ शकतो. मग अशा पद्धतीने निसर्ग चक्र चालण्यासाठी आता आपण थोडक्यात या निसर्ग किंवा नायट्रोजन चक्राचा थोडासा अभ्यास करू. आता तुम्हाला नायट्रोजनचे स्थिरीकरण समजलं, अमोनीकरण मी तुम्हाला सांगितलं, नायट्रीकरण मी सांगितलं, विनायट्रीकरण मी तुम्हाला सांगितलं. ह्या ज्या प्रोसेस त्या नायट्रोजन चक्रामध्ये कशा प्रकारे चालतात निसर्गामध्ये हे तुम्हाला सांगायचं आहे. पाणी पडत असताना वातावरणामध्ये नायट्रोजन असतो, 78% नायट्रोजन असतो वातावरणामध्ये, आपल्याला माहित आहे. पाणी पडत असताना, विजा कडाडत असताना या नायट्रोजनचं ऑक्सिडेशन होते, म्हणजेच त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि पावसाच्या पाण्यामध्ये हा नायट्रोजन मिसळल्यानंतर नायट्रस ऑक्साईड, नायट्रिक ऍसिड अशा प्रकारचे आम्ल पावसाबरोबरच म्हणजे पावसाबरोबर याची अभिक्रिया होऊन या नायट्रोजनची हे जमिनीमध्ये येतात. म्हणजे नायट्रस ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड हे जमिनीमध्ये आल्यानंतर काही जीवाणू याचं रूपांतर नायट्राइट आणि नायट्रेट या संयुगामध्ये रूपांतर करतात. मग अशा प्रकारे या ठिकाणी नायट्रोजनचं स्थिरीकरण झालं. तर हे नायट्रोजन स्थिरीकरण या रूपात झालं म्हणजे या ठिकाणी जमिनीचा कस वाढला आणि या नायट्रोजन संयुगे जमिनीमध्ये आल्यामुळे काय झालं? वनस्पतीची भरमसाठ वाढ होईल, पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल
अशा प्रकारे ही प्रोसेस या ठिकाणी चालते. त्याचबरोबर मुलांनो, जमिनीमध्ये किंवा विश्वामध्ये असलेले जे काही वनस्पती आहे, प्राणी आहे किंवा मानव आहे, यांचे मृत प्राणी, वनस्पती, विसर्जित पदार्थ किंवा मलविसर्जन झाल्यानंतर याचं रूपांतर जमिनीमध्ये अमोनियामध्ये होते आणि अमोनियाचं रूपांतर काही जीवाणू नायट्रोजनच्या संयुगामध्ये करतात. म्हणजे या मृत प्राणी, वनस्पती आणि त्यांचे विसर्जित पदार्थ याच्यापासून सुद्धा आपल्याला नायट्रोजन संयुगे मिळत आहेत आणि ते कुठे जात आहेत? जमिनीमध्ये जात आहेत. एकीकडनं वातावरणामधलं नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजन संयुगामध्ये जमिनीमध्ये होत आहे, जमिनीचा कस वाढतो. दुसरीकडनं मृत वनस्पती, प्राणी, विसर्जित पदार्थ यांच्याद्वारे सुद्धा नायट्रोजन संयुगे जमिनीला मिळत आहेत, याच्यामुळे सुद्धा जमिनीचा कस वाढतो. अशा पद्धतीनं नायट्रोजन चक्र हे जीवावरणामध्ये चालत असते. ही प्रोसेस होत असताना काय होते मग? काही जमिनीमधले जीवाणू या नायट्रोजन संयुगाचं रूपांतर नायट्रोजन मध्ये करतात. तसेच याच्यातील काही पदार्थ, विसर्जित पदार्थ जे आहेत किंवा मृत प्राणी, वनस्पती मधले जे पदार्थ आहेत, हे याच्यामधील काही पदार्थ जीवाणू पुन्हा नायट्रोजन मध्ये करतात. मग या ठिकाणी त्याला काय म्हणता येईल? आपल्याला ही प्रोसेस कोणती म्हणता येईल? विनायट्रीकरण प्रोसेस आपल्याला विनायट्रीकरण. आणि याला काय म्हणता येईल? नायट्रीकरण. नायट्रोजन संयुगाचं रूपांतर जैविक नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करणे त्याला नायट्रीकरण, आणि नायट्रोजन संयुगाचं रूपांतर नायट्रोजन मध्ये करणे त्याला विनायट्रीकरण असं म्हणतो. म्हणजे ते विशिष्ट प्रकारचे जीवाणू या नायट्रोजन संयुगाचे रूपांतर पर्यावरणामध्ये नायट्रोजन मध्ये करतात आणि पुन्हा हा 78% नायट्रोजन वातावरणामध्ये येतो. अशा प्रकारची सायकल या नायट्रोजन चक्राची मुलांनो निसर्गामध्ये चालते. तर धन्यवाद. या ठिकाणी हा आपला धडा संपला आणि याचे स्वाध्याय माझ्या वैयक्तिक मोबाईलवर तुम्हाला वाट लावायचे आहेत आणि बाकी धडा आपण नंतर पाहू. ठीक आहे.